अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशामुळे अमरावती लोकसभेची निवडणूक इंटरेस्टिंग झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे हे नवनीत राणा यांच्या विरोधात प्रमुख दावेदार असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या ठिकाणी उमेदवार दिला असून बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष लोकसभेच्या रिंगणात स्वतःचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी होणारी लढत ही चौरंगी होण्याची शक्यता आहे. आता या लढतीत कोण बाजी मारणार? नवनीत राणा पुन्हा एकदा खासदार होणार की महाविकास आघाडी या ठिकाणी बाजी मारणार? अमरावती लोकसभेचं यंदाचं गणित कसं असणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रभरात एक हॉट टॉपिक म्हणून चर्चेत आहे आणि त्याचं कारण आहे नवनीत राणा. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि आता भारतीय जनता पक्षात सहभागी झालेल्या नवनीत राणा 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या उमेदवाराला हरवून खासदार झाल्या होत्या. मात्र गेल्या 5 वर्षात राजकीय परिस्थिती अशी काही बदलली आहे की नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षात सामील करून घेतले आहे आणि ते सुद्धा स्थानिक भाजप नेत्यांच्या इच्छेविरोधात. भाजपमधील अंतर्गत नाराजीचा नवनीत राणा यांना फटका बसणार का? अमरावती जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा महाविकास आघाडीला होणार का हे आपण पुढे बघणार आहोतच. पण त्यापूर्वी गेल्या काही निवडणूक निकालांचे आकडे व जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघणे अत्यंत गरजेचे आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा प्रथमच लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवनीत राणा यांना पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र मोदी लाटेत राणा यांचा पराभव झाला. शिवसेनेचे विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांना 4,67,212 मतं पडली होती, तर नवनीत राणा यांना 3,29,280 मतं मिळाली होती. अडसूळ यांचा मतदारसंघात कुठलाही प्रभाव नव्हता, तरी ते निवडून आले ते फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावावर, अशी चर्चा त्यावेळी मतदारसंघात सुरू झाली होती. 2019 मध्ये मात्र नवनीत राणा यांनी बाजी मारली व मोदी लाटेत सुद्धा त्यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांना 5,10,947 मतं पडली, तर आनंदराव अडसूळ यांना 4,73,996 मतं मिळाली होती. यातील अर्धी मतं जरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची होती असं गृहीत धरलं तरी अर्धी मतं नवनीत राणा यांच्या स्वतःच्या हक्काची होती. गेल्या 10 वर्षात नवनीत राणा यांनी मतदारसंघात फिरून स्वतःचा एक गठ्ठा मतदार वर्ग निर्माण केला आहे. त्यातल्या त्यात नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यानं जिल्ह्यात त्यांची बाजू भक्कम दिसून येत आहे. हिंदुत्ववादी भूमिका आणि भाजपचं तिकीट असं कॉम्बिनेशन नवनीत राणा यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे सुद्धा मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले दिसून येत आहे. वानखडे हे सध्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. एकट्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 1 लाख मतांचं पाठबळ त्यांच्याकडे आहे. शिवाय जिल्हाभरातील अनुसूचित जमातीची मतं यंदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढले तर ते नवनीत राणा यांना काट्याची टक्कर देऊ शकतात, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या झाल्या शक्यता, पण अमरावती जिल्ह्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि ती कोणाला फायदेशीर ठरू शकते हे आपण आता बघूया. लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास 2004 नंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्यक्ष कधीच स्वतःच्या चिन्हावर या मतदारसंघात लढली नाही. अपक्ष व सहकारी पक्षांना ही जागा आघाडीत देऊन त्यांना पाठिंबा देण्याचं काम या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत केलं आहे. अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे हे त्यामागचं कारण असावं. पण असं असलं तरी काँग्रेस व शरद पवार गटाची किती ताकद अमरावती जिल्ह्यात आहे हे सांगणं थोडं कठीण आहे. सध्याच्या घडीला अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे 3 आमदार आहेत, ज्यात आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके व आमदार बळवंत वानखडे यांचा समावेश आहे. काँग्रेस आमदार असलेल्या या तिन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 3 ते 4 लाखांचं मतदान होणे अपेक्षित आहे. मात्र ते होईलच याबद्दल साशंकता आहे. शिवाय महाविकास आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होणारं मतदान यंदा त्यांनाच मिळणार याबद्दल सुद्धा शंका उपस्थित केली जाऊ शकते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढणार असल्यानं मुस्लिम व अनुसूचित जातीतील महाविकास आघाडीची मतं वंचित बहुजन आघाडीला ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने महायुती विरोधात बंड करून उमेदवार दिल्यास अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील भाजप विरोधी मतं महाविकास आघाडीला पडण्याऐवजी प्रहारच्या उमेदवाराला ट्रान्सफर होऊ शकतात असा अंदाज आहे. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांना मिळणारी भाजप विरोधी मतं वंचित बहुजन आघाडी व प्रहार जनशक्ती पक्षाने खाल्ली तर मात्र महाविकास आघाडीपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांचा स्वतःचा एक गठ्ठा मतदार व भाजप आणि शिवसेनेचा मतदार यंदाही नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली मतदान करेल हे निश्चित आहे.
2014 नंतर हिंदुत्वाची लाट संपूर्ण देशभरात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघात सुद्धा त्याचा प्रभाव पाहायला मिळाला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व नरेंद्र मोदींच्या नावावर मतदान करणारा एक कट्टर मतदार अमरावती जिल्ह्यात निर्माण झाला. तोच मतदार यंदा नवनीत राणांसाठी निर्णायक ठरणार आहे. यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतविभागणीचा विचार करायचा झाल्यास राणा प्लस भाजप आणि शिवसेना, महाविकास आघाडी घटक पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्ष अशा 4 उमेदवारांमध्ये मतविभागणी होणार आहे. त्यातल्या त्यात नवनीत राणा व महायुतीचा मतदार फिक्स असल्यानं भाजप व मोदी विरोधी मतं 3 पक्षांमध्ये विभागली जाणार आहेत, ज्याचा थेट फायदा भाजपच्या नवनीत राणा यांना होण्याची चिन्ह आहेत. नवनीत राणा यांना नुकतीच भाजपने उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आधीच झाली आहे. आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार रिंगणात उतरवला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाची बाजू भक्कम आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. एक सर्वसामान्य अमरावतीकर म्हणून आपल्याला काय वाटतं, यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.